नमस्कार मंडळी, मी प्रिया तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आता सगळीकडे मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहेत। त्यांच्या डब्याला सकाळी काय द्यायचं याची नक्कीच पंचायत प्रत्येक आईला पडते। त्यासाठी आज मी तुम्हाला एकदम साधी सोपी तेवढी चवदार पौष्टिक अशी रेसिपी दाखवणार आहे। 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालून अशा पद्धतीने चपातीला मळतो त्याच पद्धतीने पीठ मळून घ्यायचं। पीठ मुडण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं। तोपर्यंत आपण ह्या पनीर पराठ्याचे सारण बनवून घेऊया। या ठिकाणी मी पनीर घेतलेलं आहे। तुम्हाला लागेल तेवढं पनीर तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता। तर बघू शकता मी पनीर अशा बारीक जी आलं किसायची किसणी ना त्याने पनीर किसून घेतलेलं आहे बघा, म्हणजे छान असं ते बारीक होतं। पाव चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा धनेपूड, मुलं खाणारे म्हणून मसाले थोडेच घातले, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। चवीप्रमाणे मीठ घातलं आणि पाव चमचाच लाल तिखट घातलं। आता कोथिंबीर घालायची छान अशी आणि त्यानंतर आपल्याला हे संपूर्ण साहित्य एकजीव करून घ्यायचे। आता तुमच्या मुलं ज्या भाज्या खात नाही त्या भाज्यासुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता। बघू शकता अशा पद्धतीने मी संपूर्ण एकजीव करून घेतलं। जर तुम्हाला कांदा आवडत असेल तर तो सुद्धा बारीक चिरून त्या ठिकाणी वापरू शकता, पण मी एकदम साध्या सोप्या पद्धतीने दाखवते जेणेकरून मुलं सुद्धा याला खातील आणि त्यांना डब्याची पंचायत सुद्धा आपली मिटेल सकाळी का गडबडीच्या वेळेस काय द्यायचं, कारण हा पराठा जो आहे ना तो एकदम झटपट होणार आहे। बघू शकता आता एक पिठाचा गोळा घ्यायचा, पीठ छान मुरलं आहे 10 मिनटं। पिठाचा गोळा घ्यायचा आणि पुरणपोळी करायला जशी पारी करतो ना त्याच पद्धतीने त्याची लाटी तयार करून घ्यायची। मध्ये वाटीसारखा आकार करून घ्या बघा आणि भरपूर असं सारण याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे। बघू शकता भरपूर असं मी पनीरचं सारण याच्यामध्ये भरून घेतलेलं आहे। वरून थोडंसं असं पीठ घालायचं म्हणजे काय तो फुटत नाही पराठा, आणि अशा पद्धतीने ना चिमटीच्या सहाय्याने संपूर्ण दाबून घ्यायचं म्हणजे काय आपला पराठा हा फुटणार नाही। वरती आलेलं जे पीठ आहे ना तुम्ही ते काढून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने ते पीठ आतमध्ये दाबून घेऊ शकता, पण दाबताना एकदम छान असं व्यवस्थित दाबा म्हणजे पराठा फुटणार नाही। आणि बघू शकता बोटाच्या सहाय्याने मी हे संपूर्ण सारण शेवटपर्यंत पसरवून घेतले, म्हणजे असं शेवटपर्यंत छान सारण गेलं ना पराठा खाण्यासाठी पण तो चवदारच लागतो। आता पोलपाटावरती पीठ घातलं आणि त्यानंतर आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे। आता तुम्हाला किती पातळ हवा आहे किंवा किती जाड हवा आहे त्या हिशोबाने तुम्ही हा पराठा लाटू शकता। बघू शकता पातळसर लाटला तरी पण हा फुटलेला नाही। तर आता आपण तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे। आता मी या ठिकाणी घरात तयार केलेलं तूप लावते। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तूप, तेल, बटर जे तुमचे मुलं खात असतील ना ते या ठिकाणी लावू शकता। तर तवा गरम झाल्याच्या नंतर खाली थोडंसं तूप लावलं आणि त्यानंतर लगेचच त्याच्यावरती पराठा हा घालून घेतला। एका साईडने भाजला की लगेचच आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे आणि त्या साईडने सुद्धा आपल्याला या ठिकाणी तूप हे लावून घ्यायचं आहे। आवडीप्रमाणे तूप, तेल लावू शकता। बघू शकता लहानांसोबत मोठ्यांना सुद्धा आवडणारे हे पराठे बनवून तयार होतात आणि एकदम झटपट होणारी रेसिपी बघा। आयत्या वेळेस डब्याच्या वेळेस तुम्ही 10-15 मिनिटात सुद्धा हे बनवून तयार करू शकता। असं झटपट होतात। सॉस बरोबर, चटणी, दही बरोबर, कशाबरोबर सुद्धा खायला देऊ शकता, मुलांना एकदम आवडतील। आपले मस्त खरपूस असे पनीरचे पराठे तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा।